सप्ताह आहे आता नीट असं फ्रेश बसा. काही टेन्शन बेन्शन आहे का महिला मंडळ? नाही ना. पुरुष मंडळ इकडे कोणावर काय कर्ज बिर्ज आहे? असू दे ना, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जावाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. असं नको व्हायला. फ्रेश बसा महाराज. प्रवास करून कोण आलं? मी सकाळी 10-11 वाजता निघालोय घरून. पोचलो किती लावू? 8:30ला, 8:15ला. मग तरी कसा दिसतोय? फ्रेश. तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा महाराज. टेन्शन मध्ये बसू नका. विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 3रं. आता नीट लक्ष द्या. या 3 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील, बरोबर आहे का नाही? कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील, कितीतरी महाराज लोक वाट लावले. मग माझा सांगण्याचा तात्पर्य काय? नीट लक्ष द्या. हा सप्ताह करायचा कशासाठी? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याच्या मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? का सप्ताह करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह आहे का हा? अजिबात नाही. नीट लक्ष द्या. आता सप्ताह का करायचा? सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. नीट लक्ष द्या. देव, देश, धर्म. किती झाले? बोलत जा. किती झाले? 3. आता नीट लक्ष द्या. प्रथम आपण देशाचा विचार करू. ज्या देशामध्ये आपण राहतोय, पूर्वीचे जे लोक होते ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जा. कसे होते? इकडे पुरुष मंडळी, तरुण मंडळी. पूर्वीचे लोक कसे होते? देशप्रेमी. आताचे देशी प्रेमी. पूर्वीचे देशासाठी प्राण अर्पण करायचे. कशासाठी? आताचे 1 बाटली 2 गल्लास. शनिवारी प्याला, रविवारी खलास. आता जमलं. विठाला विठाला शाळेत जातो का? अजिबात घाबरू नको. मराठी का इंग्लिश मीडियम? मराठी आहे ना? आता आहे. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला कीर्तनात प्रश्न विचारला, शाळेत प्रतिज्ञा आहे का? तो म्हणला आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. असं नको. लय अवघड. पोरं म्हणजे लय अवघड. मार. प्रतिज्ञा आहे ना? काय प्रतिज्ञा? भारत माझा. या पोरासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं जोरदार. वा. मगाशी एक सूचना द्यायची राहिली, ते आता देतो. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं का? टाळी वाजूच वाटली तर, अहो वाजूच वाटली तर वाजवायची. पण थांबा 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 थांबा. पुढचं तर ऐकू द्या. पण जर वाजवलीच तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उगं 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून. कशी? आता परफेक्ट करंट लागला. वा. सुंदर उत्तर दिलं या मुलाने. भारत माझा शब्द किती सुंदर वापरलाय. भारत माझा का आपला? माझं. माझं म्हटलं की प्रेम असतं. तरुण मंडळी, माझं म्हटल्यावर प्रेम असं. साप म्हणतो गाडी, आवाज येऊ द्या. गाडी, बंगला, जमीन, बायको. लग्न झालंय का? झालं नाही तरी म्हणतोय माझी. आता जमलं. तरी मागच्यानी सावध केलं होतं बरं का, पुढे बोलू नको. असू द्या असू द्या. प्रेम असतं ते. हा, माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. बरोबर का नाही? आता समजा माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक
आपलं आहे. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक कोणाचं आहे? माईक कोणाचं आहे? माझं आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर काय असतं? प्रेम. आता हे सुंदर मंदिर आहे. मंदिर मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं मंदिर, गावचं मंदिर, सार्वजनिक. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं महाराज. जसं भारत माझा देश आहे. विठाल विठाल. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. आणि खरंच आहे ना महाराज. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय देशाविषयी प्रेम असावं. पहिला मुद्दा संपला. धन्यवाद धन्यवाद. हा, आवडलं की टाळ्या वाजवायचं म्हणजे उत्साह राहतो सगळ्यांमध्ये. बाकी काय नाही महाराज. हा, म्हणजे पहिला मुद्दा संपला. देशाविषयी असं असं असं. जागा इकडे या बाबा, माझ्या जवळ या. इथं जागा इकडे या. असू द्या असू द्या असू द्या. सांभाळून घ्या. विठाला 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 इकडे 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 लक्ष द्या. इकडे ते थोडंफार चालत राहतं महाराज. याचंच नाव जीवन आहे, नाही का? ऐका आता. देशाविषयी प्रेम वाढतं. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय आहे? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. वा वा वा. माणुसकी आपला धर्म आहे. माणुसकी आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय धर्म आहे. याचा पुढचा प्रश्न विचारू का? आता हे मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. मला सांगा, मंदिरावरती कळस आहे कोणामुळं? आता मंदिरं टिकली आतापर्यंत कोणामुळं? हा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरं टिकले असते का? दारापुढं तुळस टिकले असते का? तुमचा सप्ताह झाला असता का? आजचा महाराज महाराज असता, पण महाराज नसता तू. म्हणजे खरे उपकार कोणाचे हो? बरं, अजून पुढचं आहे का? त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. बरं, जिजाऊ मासाहेबांनी चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर केले नसते, स्वराज्याची निर्मिती झालीच नसती ना. आता उपकार कोणाचे? जिजाऊ मासाहेब. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो
शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती हो, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला, अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार फार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, अरे जय भवानी, जय शिवाजी. वा 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 वा, काय वा वा, वा 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 वा. या तरुण पोरांसाठी टाळ्या वाजवा एकदा. वा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला. प्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग बसणारी मंडळी सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बलं कीर्तन. देव, देश, धर्म तीन विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष, दिवस, सहाव्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली? कोण म्हणलं? वैभवच्या. माझ्या वाटेला आले, माझं भाग्य समजतो महाराज. आणि कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला 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 टाळे एकीकडे जातोय, पखवाद एकीकडे जातोय बरं का. वा. आजचा दिवस मागणीपर प्रकरणातील महाराज. आता नीट लक्ष द्या. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडं मागतात. आता अभंगाला सुरुवात झाली, लक्ष माझ्याकडे राहू द्या जरा. हा. तुकोबाराय देवाकडं दान मागतात. काय मागतात? हेचे दान दे गा देवा, देवा मला दान दे, पण कोणतं? तुझा विसर, तुझा विसर पडू देऊ नको. आणि हे दान जर तू मला दिलं तर मी काय करीन? गुण गाईन, तुझ्या गुणांचा मी गुणानुवाद गाईल. पण कसं? आवडीनं. आपण कसं गातो? सवडीनं. हा, सवडीनं गातो आपण. आपल्याकडे आवड नाही, सवड. हा. मी तुझ्या गुणांचा गुणानुवाद गाईल आवडीनं, आणि हेची माझी सर्व. मला दुसरं काही प्राप्त करायचं नाही, जोडायचं नाही, एवढंच पाहिजे, दुसरं काही नको. देव म्हणाले, देव तुकोबारायांना, याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी मागा ना. धन मागा, संपदा मागा, पैसा मागा, मुक्ती मागा, आयुष्य, काहीतरी मोक्ष मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणाले, न लगे मुक्ती धन संपदा. बरं, मला बसणारी मंडळी एक प्रश्नाचं उत्तर द्या. पैसा आवडत नाही असा माणूस आहे का हो? आहे का? पैसा आवडत नाही असा माणूसच नाही. प्रत्येकाला पैसा आवडतो महाराज. हो, पैसा प्रत्येकाला पाहिजे. आता एवढा मोठा तुम्ही सप्ताह केला, बिन पैशाचा आहे का? हा, होय. एवढा खर्च केला, बिन पैशाचा आहे का? आजचा महाराज बिन पैशाचा आहे का? मग बरं रे, मी असं कन्फर्म करून घेत असतो मध्ये मध्ये.
वाह, पैसा आवडत नाही असा माणूस नाही. आदमी कब तक धन के पीछे भागता है, हाँ जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागताय. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यानंतर पत्रिकेवर काय लिहितात, निधन, तवा शांत होतो. नाही तर धनच चाललं असतं धन. पण सांगण्याचा मुद्दा का पैसा आवडत नाही असा माणूस नाही. हो, तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. पैशाची किंमत कुठपर्यंत आहे याचं एक उदाहरण आहे, नीट लक्ष द्या. एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा संवाद सुरू झाला. नीट ऐका. लक्ष्मी माता म्हणाली की या जगामध्ये तुमच्यापेक्षा जास्त किंमत माझी आहे. म्हणजे कोणाची? लक्ष्मीची. भगवान विष्णू म्हणले नुसतं बोलू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणली वेळेप्रसंगी मी सिद्ध पण करून दाखवीन. आणि आला ना प्रसंग. एका गावातून प्रेत यात्रा चालू होती. काय चालू होती? प्रेत यात्रा. लक्ष्मी मातेनं काय केलं, त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. कुठल्या? प्रेत यात्रेवर. आता बसणारी मंडळी तुम्ही हुशार आहे. प्रेत यात्रेवर जर पैशांचा पाऊस पडला तर कोण प्रेताला धरून राहीन का? माग राहीन का? अजिबात नाही. अहो ते प्रेत यात्रेचं जाऊ द्या, इथंच जर पैशांचा पाऊस जर सुरू झाला आता, किती आनंद झाला बघा ना चेहऱ्यावर. एवढं कीर्तनाला नाही होत. इथं जर पैशांचा पाऊस झाला तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? अहो तुम्ही कीर्तन ऐकाल का नाही हा लई नंतरचा प्रश्न. मी करीलच. पैसा आवडत नाही असा माणूस नाही मला. पैसा लई वाईट हो. आता ऐका. लक्ष्मी मातेनं काय केलं? प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पडला. कोणी प्रेताला धरून राहीन? अजिबात नाही. प्रेत दिलं सोडून. सगळे कशाच्या माग? पैसा गोळा करायच्या माग. लक्ष्मी माता म्हणाली देवा पाहिली का माझी किंमत? सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून सगळे माझ्या माग, पैशाच्या माग. देव म्हणले तुझी किंमत मला कळाली, पण त्यातला एक जण असा होता तो उठूनही बसला नाही, पैशाच्या मागही गेला नाही. कोण? कोण? प्रेत. तो प्रेत उठलाय नाही, पैशाच्या मागे गेलाय नाही. लक्ष्मी माता म्हणाली तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला. त्याच्यात राम राहिला. भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा का मी शरीरातून निघून गेलो तुला कवडीची सुद्धा किंमत. एवढं कळलं तर लई झालं. वा. हो. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. तुकोवर न लगे मुक्ती धन संपदा. मग काय दे? संत संग दे सदा. मग संतांची संगत जर पाहिजे असेल, देवाची भक्ती जर करायची असेल, त्यासाठी गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. पण ते दुःख सुद्धा आम्ही आनंदाने सुखानं येऊ. महाराज तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ कीर्तनाला अजून सुरुवातच आहे का? धन्यवाद. विठाला विठाला मागणीपर प्रकरणातील अभंग हे 4 मुद्दे नीट लक्षात घ्या. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याक मागायचंय त्याच्याक ते असावं. सोपं आहे का नाही? दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याक मागायचं त्याच्याक असावं. जे मागायचंय त्याचं ते स्वतःच असावं. आणि जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी. विठाला विठाला महिला
पटकन उत्तर द्या. मंदिरात जाता का? अहो जाता का? तुम्हाला असं हळू बोलल्यावर कळतं का? मग मी एवढा जीव कशाला काढला असता? मंदिरात जाताना काय मागता देवाकडं? काय म्हणले? सुकी काय? सुकी भेळ? अहो मला तर आवाज येऊ द्या. काय म्हणताय? सुकी काय? सुकी ठेव कोणाला? देवाला? मला आणि बाकीच्यांना? बाकीच्यांना नाही, फक्त मला. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज. आपण काय स्वार्थी महाराज. माझा पुढचा प्रश्न असा आहे, देवळात गेले तुम्ही, मंदिरात गेले, देवाकडे मागायची गरज काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावा? अहो देव हुशार आहे ना. चतुरा तो गुण लावण्याची, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटाय सकळमणी धन्य तुझे विठोबा, धन्य तुझे विठोबा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटाय सकळमणी धन्य तुझे विठोबा, धन्य तुझे विठोबा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. वा वा, चतुरा तो शिरोमणी. देव हुशार आहे ना. मागायची गरज नाही, देवाला कळतं. तरी आपण मागतो मागतो तर मागतो. कोणासाठी मागतो? स्वतःसाठी. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, सगळं मला, बाकीच्याला नको. एक उदाहरण देऊ का तुम्हाला? बघा, मंदिर भी एक गजब की जगह है. वाक्य नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है, वहां गरीब बाहर भीख मांगता है और अमीर अंदर भीख मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो ना, तो देवाकडं कोटीनच मागत असतो. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? कोण हो? हा, आतला आतला. भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झाले. मी मगाशी कीर्तनाला येत होतो आणि सिग्नलला गाडी थांबली आपली, तर एक भिकारी माझ्या जवळ आला. असं काचावर वाजवलं, मी काच खाली घेतली. त्याला वाटलं महाराज दिसतोय, पांढरे कपडे घातले, बसले असा. त्याने लगेच चालू केलं, 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. म्हटलं एवढं गातोय, खिशातून 10 रुपयाची नोट काढली, दिली. म्हटलं जा. तो थोडं पुढे गेला, परत माग आला. मला म्हणला महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं आयो, भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? म्हणलं भिकाऱ्याला असते कुठं मैत्रीण? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. भिकाऱ्यांचं लय अवघड महाराज. पण खरा भिकारी कोण? नीट आहे का? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी.
ज्याचं मन समाधानी नाही ना तो भिकारीच महाराज, त्याचं किती असू द्या तो भिकारी. आणि आजकाल आज समाधान राहिलं नाही महाराज. इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. आयला सगळ्यांचेच हात वर आहे बरं का. खाली घ्या हात खाली. अहो हात खाली घ्या. तुम्ही हात का खाली घेत नाही? अहो हात दुकान हात खाली घ्या. आयला, लय हात वर झाले बुवा. हात खाली घ्या. तुम्ही का नाही खाली घेतले? खाली घ्या ना. घ्या घ्या आई खाली घ्या. हात दुख अवघड आहे. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज. वा वा. एक दोन जणींनी घेतला होता हात वरती बरं का माग, त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी. अवघड आहे महाराज. समाधान नाही महाराज, समाधान राहिलं नाही. आणि एक वाक्य मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये, एक वेळ माणसानी मळका असावं, मळक. ओ महिला मंडळ, मळका असावं पण मग आता काय होतं? मळ साफ होतो. आता लय पावडर, सर्फ एक्सेल, टाईड, रेन आला, घडी, वॉशिंग मशीन, हा अख्खा मळ तुमचा साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत. माणसाने जळू नये, समाधानी असावं, आनंदात असावं महाराज, हसून खेळून असावं. आता हसत नाही. आता आजचं जाऊ द्या विषय, पण अशी माणसं हसत नाही. हसलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं. घुसा बाबांनो, पण हसा. खुश राहा महाराज. असं मोकळं हसलं पाहिजे. आणि जो असं मोकळं हसत नाही ना, आतल्या आतच हसतो गपचूप, कोणाला कळून देत नाही, मग त्याला अटॅक येतो महाराज. तुम्ही पेपरला बातमी वाचता का नाही? 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक, 35 वयात अटॅक. अहो हे काय अटॅक येण्याचं वय आहे का? अटॅक काय येतो माणसाला आहे का? पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा, पणजोबा आजोबा, त्यांच्याकडे काय होतं महाराज? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर ते समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नाही, ताणतणाव नाही, टेन्शन नाही, डिप्रेशन नाही. त्या काळात दवाखाने सुद्धा जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? समाधानी होते. ना आता माणसं समाधानी नाही. मी नेहमी सांगतो, दुसऱ्याच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्या मेल ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो हे मेलं ना, घेणे ना देणं काय नाही. माणसाला समाधान नाही. समाधानी असं महाराज तुकोबराय वर्णन करतात. ठेविले आनंदे दैसेची राहावे, ठेविले आनंदे दैसेची राहावे, ठेविले आनंदे दैसेची राहावे, ठेविले आनंदे दैसेची राहावे, आनंदे दैसेची राहावे, ठेविले आनंदे दैसेची, ठेविले आनंदे दैसेची राहावे, ठेविले आनंदे दैसेची राहावे, जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, समाधान ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, तुम्ही म्हणत असाल असं आम्ही एकमेकांवर का धावतोय, पण ते आमचं प्रेम करण्याची पद्धतच तशी आहे. काय ना, आम्ही असंच भेटतो एकमेकांना.
वा. माझी आहे जाती. हा माझ्या जातीचा मज टोकून असं वा. समाधान महत्वाचं इथपर्यंत होतं आपण. समाधान महत्वाचं ना. आता समाधान नाही महाराज. समाधानी असावं माणसाने. माझं माझं करत बसू, माझं माझं करत बसू. काय माझं इथं बरं, माझं नाव काय म्हणा ना, म्हणा. नाही ना, नावच फक्त काय ते काय म्हणले, वैभव म्हणले काय, वैभव. माझं नाव वैभव आहे, बरोबर का नाही. आता मला एक उत्तर द्या. वैभव जन्माला आला त्याला नाव होतं का? मोकळ्या मनानं उत्तर द्या पटकन. नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं म्हणून काय ठेवलं, पण मी ते नाव सोबत घेऊन आलो. ओवी उपजलिया बालकाशी नाव नाही त्यापाशी ठेवल्या नावाशी उदे तुटी. म्हणजे मी जन्माला आलो, मला नाव नाही, ते नाव माझं नाही, मी घेऊन आलो. ते मला तुम्ही लोकांनी दिलं, ते माझं घेऊन आलो. म्हणजे माझं नाहीच, जे मी घेऊन आलो नाहीच, तर ते नाव खरं का खोटं? जरा आवाज येऊ दे ना. नाव कसं, नाव कसं. हा आता नीट आहे का, पलटायचं नाही बरं का. माझं नाव जर खोटे, बसणारे मंडळी, माझं नाव जर खोटं आहे तर माझ्या नावावर असणारी इस्टेट अहो, नाव जर खोटे तर इस्टेट खोटी. नाव खोटं म्हटलं इस्टेट खोटी. महाराज तोंडावर बोलले हो खोटा. तासभर झालं येऊन मला. म्हणजे सगळं ते चालले ते आता जमलं. मग चालू देऊ का संपू? म्हणजे आतापर्यंत आपण खऱ्यासाठी लढत होतो का खोट्यासाठी हो? खऱ्यासाठी. सगळं खोट, सगळं खोटे नाही महाराज. काही खरं, काही खरं, एवढंच खरंय. काही खरं नाही, एवढंच खरं आहे महाराज. काय खरं आहे महाराज मला सांगा. महिला मंडळ उत्तर द्या. सोनं चांगलं आहे का वाईट? सोनं, अहो सोनं कसं आहे, अहो सोनं कसं आहे वाईट, द्या काढून. तेवढंच माझे वर्ष 2 वर्ष निघतील. सोन्याचा भाव काय आता, आणि एवढी पब्लिक असले हो. 1.5 लाख काय गठुड. बघा सोनं चांगलं सुद्धा आहे, वाईट सुद्धा आहे. चांगल्या मार्गाने कमवले कसं आहे चांगले, वाईट मार्गाने कमवले वाईट आहे. त्याला नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं चांगले महाराज. आता पुढचा मुद्दा आहे का. वैभव थोडा मोठा झाला. आता मागशी जन्माला आलता का नाही, थोडा मोठा झाला आणि वैभवच्या आईने त्याला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? वैभव सावध झाला. वैभव म्हणला मी. काय म्हणला? मी. वैभवची आई म्हणली हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा माझा आहे. वा वा वा, किती शब्द झाले? 4. तू, मी, तुझं, माझं. आणि जगातल्या सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या 4 शब्दावर चालू आहे फक्त. तू, 4च शब्द. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोला पटकन. सगळं तू इथं येऊनच दाखव. तू आहे आणि किती शब्द झाले? मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. हे जे 4 शब्द आहे तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे हो? बोला पटकन बोला. काय आहे? म्हणजे आपल्याला काय नाही, आपल्याला ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे आपल्याला? 2 भावांचे जमिनीवरून केस चालू होती 15 वर्ष. किती? 15 वर्ष जमिनीवरून केस 2 भावांची. 2 भाऊ मेले, जमीन जागेवर राहिली. वकिलांनी स्लॅब टाकला. काय काय ज्ञान आहे आपल्याला? आहे का ज्ञान?
मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? नवरदेव बहिरा. काय ज्ञान काय आपल्याला महाराज? हे काय ज्ञान आहे का? ह्याला ज्ञान म्हणतात का? हे ज्ञान काही कामाचं नाही महाराज. वा वा. आणि जे काय आपल्याकडं थोडंफार ज्ञान आहे ना, त्याच्यात पण अहंकार आहेच ना. थोडं वाजवता येतं आकडू लई, थोडंच गाता येतं फुगीर लई, थोडंच कीर्तन करता येणार शायनिंगच लई. म्हणजे ज्ञान आहे पण काय आहे? अहंकार आहे. आणि अहंकार कामाचं नाही महाराज. आणि ज्ञान नुसतं असून चालत नाही, सोबत वैराग्य लागतं. वैराग्य कशाला म्हणतात? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसीन ब्रह्म तुकासी, याला म्हणतात वैराग्य. आणि तिसरी गोष्ट भक्ती. ज्ञान, वैराग्य, भक्ती. आपली भक्ती जी चालली आहे ती देवाला आवडलच असं नाही. आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. सांगू का तुम्हाला कशी? आधी नाही हौस, त्यात पडला. आधी नाही हौस, त्यात पडला पाऊस. पुढं काय? गल्लीत झाला चिखल. कोण जात इतक्या दूर? आपलंच घर पंढरपूर. या आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. अंगाला आला ताप, अंगाला आला ताप, देवा मी का तू? देवा तू माझा. अंगाचा निघून गेला ताप. तुझ्या बापाचा बाप का? वा वा वा. मग आपली भक्ती अशीच चालू ना महाराज. त्या भक्तीला किंमत नाही ना महाराज. अजून सोपं सांगू का? बघा, भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे असतात. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे संकट पडल्यावर देवाची आठवण येते. संकट पडल्यावर. उदाहरण देऊ का? कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सकाळ लावेल. संकट पडलं तरच देवाची आठवण होणार, नाही तर होणार नाही. उदाहरण देतो तुम्हाला, ऐका. एखादा शेतकरी शेतात पाणी भरायला गेला. रात्रीचे 12 वाजले होते. अचानक लाईट गेली. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे. लाईट गेली. तो व्यक्ती रात्रीचा एकटा घरी यायला निघाला. कसं येईल? हा, राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला. राम 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 राम. वा वा. वा घाबरलं. पोरांनो पाणी बिनी पाहिजे का? माझ्या अंगावर आले बरं झालं, नाही तर आज मी जात नव्हतो घरी. बास बास इकडे लक्ष द्या. तुम्ही थोडं मागं थांबा. महाराज ते नाही, सगळेच सगळेच घाबरले. सगळेच घाबरले. ते तरी लांब आहे ना हो. हे जवळच आहे माझ्या. हा थोडा कुठं झाडापानांचा आवाज आला. राम 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 राम.
अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली गेली म्हणतो हा आता मला कोण खाणार. याला भक्त म्हणतात अर्थ. जो फक्त संकट पडल्यावर देवाची आठवण, नाही तर आठवण नाही महाराज. हा स्वार्थी भक्त महाराज. हा दुसरा भक्त अर्थार्थी, जो भक्त पैशांसाठी देव करतो. तिसरा जिज्ञासू, जो दुरून पाहतो, दुरूनच. आत मंडपात येणार नाही, लांबूनच पाहणार काय चाललंय. जिज्ञासू, आत येत नाही. आणि सगळ्यात श्रेष्ठ तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त असतात. भक्ती 2 प्रकारची आहे, आंधळी आणि डोळस. सोप्या भाषेत सांगतो. आंधळी भक्ती कशी असते तुम्हाला पटकन उदाहरण देतो. महिला मंडळ फक्त माझ्याशी 5 मिनिटं बोला. आंधळी भक्ती सांगतो तुम्हाला. कढीपत्ता माहिती का सगळ्यांना? कढीपत्ता, अहो कढीपत्ता. मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का? मला आवाज येऊ द्या. झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तुमचा शब्द जोरात आला पाहिजे. झाडावर असा हिरवागार काय? तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय? एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? रिक्षात घरी आलं कोण? कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाई घरी आली, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, कांदा. त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वर वाढलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण? कढीपत्ता. कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग पटकन बोला. आपली भक्ती म्हणजे आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. निवळ आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी. आपली आंधळी भक्ती. अजून जवळचं उदाहरण देऊ का? श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी येते का? नागपंचमी. तुम्ही तर बोलायचे पण झाले. हा तुम्ही कुठं जाता? नाग पूजायला. हा मग नागोबा प्रसन्न होतो. म्हणतो एवढी लांबून बाई आली, कष्ट घेऊन एवढी मनोभावाने पूजा केली. मग नागदेवता म्हणतो आता ही आली ना भेटायला, आता आपण तिच्या घरी जाऊ. मग असा नागोबा येतो घरी. मग असं नागोबा घरी आल्यानंतर आपण काय म्हणतो? या 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 महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, बसा आमच्या सोफ्यावर. काय करतो? अहो नाग घरी आल्यावर काय करतो? काठी. मग त्या दिवशी तुम्ही काय करत होते? पूजा करत होते. आणि आता काठीनी पूजा. मग ही भक्ती कुठली महाराज? ही भक्ती कामाची नाही महाराज. ही आंधळी भक्ती आहे महाराज. भक्ती कशी असावी? डोळस असावी. ह्याची थोर भक्ती. संकल्पावे माया संसार. कोणत्या साधू संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडंफार प्रेम आहे ते कमी करा, देवाच्या चरणी वळवा. संसारी असावे, सोनी नसावे. 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 संसारी असावे,
आवडलं की वाजवायचं मग सांगितलं वा. संसार सोडा म्हणून सांगितलं नाही, संसाराचं प्रेम थोडं कमी करा, देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे महाराज. आणि म्हणून भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. आणि माझं माझं करत बसू, माझं माझं करत बसू नका. जेव्हा आपण माझं माझं करतो का, तेव्हा देव वरती हसत असतो. देव म्हणत असतो सगळा सातबारा माझ्या मालकीचा आहे, सगळा सातबारा माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा का तुझा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बंजे रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंजे रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंजी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बंजी रहेगा पिंजरा खाली. हे तू लाख हिफाजत करले 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 करले. जय हो. जय हो. आवाज कमी करू नका. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता असाच राहू द्या. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. पिंजरा. महिला मंडळ घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा, पिंजरा खालीच ना. इथून उठल्यावर म्हणत जायचं बया माई चप्पल कुठे गेली, पिंजरा पिंजरा खाली. काही जण तर असे बसतात ना कीर्तनाला, महाराज पण दिसला पाहिजे आणि चप्पल पण दिसली पाहिजे. किती करा, पिंजरा पिंजरा खाली महाराज, सगळं खाली महाराज, वर काय नाही, सगळं खालीच राहणार आहे. हा, म्हणून माझं तर एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तन झालं आणि यम माझ्या जवळ, आपले यमच म्हणतोय, माणूस माझ्या जवळ आला. मला म्हणला महाराज यम लय वाईट. काय म्हणला? यम लय वाईट. म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं यमासारखाचा चांगला देव नाही. तो म्हणतो महाराज तुम्ही असं कसं काय बोलता? म्हणलं यम असा डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देत असतो. कोण? यम अगोदर 3 मिस कॉल देतो आणि चौथ्यांदा मग उचलतो. हा उचलतो, पण अगोदर 3 मिस कॉल देतो. तो माणूस म्हणला महाराज तुमचं मला सगळं पटते बरं का, सगळं पटते, पण यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं यम आहे तू, तुझाच काय अख्या खानदानाचा नंबर आहे यमाग. मग मी त्याला सांगायला सुरुवात केली पहिला मिस कॉल. आता नीट लक्ष द्या. मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना तो मिस कॉल आलेला आहे. पहिला मिस कॉल आलेला आहे. सांगू का? काळे केस पांढरे होणे, हा यमाचा. पण लोक एवढे हुशार निघाले, काय केलं? हा काळे गेले, डाळी गेला, पण त्यांना मिस कॉल काही समजला? मिस कॉल समजला नाही महाराज. मैया म्हणला चला पहिली भूलचूक माफ, नाही मिस कॉल समजला पहिला ठीक आहे. दुसरा मिस कॉल दिला, डोळ्याची पावर कमी करून टाकली. डोळ्याची
पावरच कमी केली. लोक त्याच्यापेक्षा हुशार. हा हा डोळे तपासून चष्मा लावला. आता तर लेन्स निघाले, लेन्स. पण मिस कॉल समजला. मग यम म्हणला आता शेवटचा चान्स, परत चान्स नाही, शेवटचा मिस कॉल. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. काय म्हणतात तुमच्याकडं? हा खोबळे का बचाळ, काय म्हणतात? बचाळ. हा पण मिस कॉल काय समजला. मग यम म्हणला आता बाद झालं, किती मिस कॉल खेळायचं. आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, मेल नको, टेक्स्ट नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे तो उचलावा लागतो, त्याला कट करायला ऑप्शन नाही. मग तुम्ही शेतात असो, घरात असो, ऑफिसमध्ये असो, नाही तर इथं माझ्यासमोर बसलेले असो, कॉल आला की उचलावाच लागतो महाराज. सगळ्यांना जायचे, सगळे गेले, आपले पूर्वज गेले, आपणही जाणार आहे महाराज. वा वा. महिला मंडळ इकडे लक्ष राहू द्या. महाराज इकडे माग काय मी थोडाफार बघण्यासारखा आहे ना हो. इकडे इकडे लक्ष राहू द्या तुमचं. आज जे गेले पणजे गेले, आपण जाणार, सगळे जाणार महाराज, कोणी राहणार नाही. पण असंच जाऊ नका, नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. घरामध्ये सुद्धा चांगलं राहा, एकमेकांसोबत प्रेमाने राहा महाराज. हो, घरात वातावरण चांगलं पाहिजे महाराज, तेव्हा परमार्थ होऊ शकतो. हो, मी नेहमी एक वाक्य म्हणतो, ज्या घरात एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात, थोडा आवाज कमी झाला बरं का, ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाची महाराज. नाही तर असं मोठं खटलं कळतं का तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. कारण घरात काय नाहीये, एकी नाही महाराज. एकी महत्वाची. घरात वातावरण चांगलं ठेवा. पती पत्नीने सुद्धा प्रेमाने राहिलं पाहिजे घरात. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, हा मागच्या, म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण आज मी तर सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा आहे, बॅलेन्स. हा, एकमेकांना समजून घ्या. याचं पुढचं वाक्य एक सांगतो फक्त, जास्त घेत नाही, ऐका. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये.
आता तरी खुश व्हा. ऐका 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 ऐका, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधी काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. टाळ्याचा आवाज वाजवा. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या, फक्त बिघडला बॅलेन्स. एकमेकांना समजून घ्या महाराज. लग्नाचं आता लय अवघड आहे, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माय का काय बघता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजच, त्यांना वाटलं मीच तसा राहिलो का काय. लग्नाचं लय अवघड महाराज. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, ज्याचं राहिलंय महाराज ते रोज एकच गाणं ऐकतं मोबाईल मध्ये, एकच. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, आणि एकदा का लग्न झालं असं द्या एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागे हो, चालतच येईन, पायच नाही. देव म्हणले तर असतो. आता राहिला शेवटचा. देव म्हणले शेवटचा चान्स आहे, शेवटचा. शेवट कळतो का? शेवटचा चान्स. जरा नीट विचार करून माग. पण सून कशी होती? कुठली कुठली होती? बराडीची. इथल्या सुना कशा? अजून हुशारच आहे का? सासू मरायला टेकली तरी हुशारच. देवाला म्हणली, देवा माझं शेवटचं वरदान असं द्या मला. नीट आहे का बरं? शेवटचं वरदान आहे. शेवटचं वरदान असं द्या मला, उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग दिलेगत. तुम्ही दिल्यासारखं करा, फक्त उग नॉर्मल. त्याच्या डबल, अहो त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माग. देव प्रसन्न झाला, पण मागायची अक्कल. अहो कळलं पाहिजे महाराज. आपलं मागण्यातच फॉल्ट आहे महाराज. मी पहिल्यापासून म्हणलं आपण स्वार्थी महाराज. एक तर दुसऱ्याच्या वाटोळं करण्यासाठी करणार, नाही तर स्वतःसाठी मागणार. तिसरं आपल्याकडे काही नाहीच. ह्या मागण्याला किंमत नाही. आहे का किंमत? लवकर प्रसन्न होणार देव कुठला? काल काय होती? काल महादेव होता का? काल महाशिवरात्री होती. ऐका ऐका ऐका, घाईच लय उत्तर द्यायची, बोलूनच देत. मी पहिला प्रश्न विचारला, लवकर प्रसन्न होणारा देव कुठला? महादेव. काल काय होता? महादेव होता म्हणते. हसून हसून मावच पोट दुखायला लागलं. आता काय सांग. ऐका ऐका, महादेव प्रसन्न होणारा देव लवकर. शिवभोळा आणि त्याचे पाय माझे चित्ते. ऐका, महादेव प्रसन्न झाले 3 मित्रांना. ऐका बरं का, मी मागणं सांगतो, मागावं कसं. 3 मित्रांना देव प्रसन्न झाले. महादेव पहिल्याला म्हणले, माग तुला काय पाहिजे. आता ते येडच, ते 3 मित्र असेच येडीच. ते पहिलं म्हणलं, बाबा मला काही नको बाबा, देवाने मला सगळं दिलं, काही नको, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. माग. तो म्हणला, मग असं करा देवा, चिंचची झाडं 1 कोट. चिंचची झाडं किती? अहो चिंचची झाडं किती? प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचची झाडं किती? प्रत्येक पानाला. माल झाला किती? तो आता घरी गेला विचार करा, आपला टाइम नाही. महादेव म्हणले तर असतो. आता राहिले किती? 2. दुसऱ्याला म्हणले, माग तुला काय पाहिजे. तो असा, तो म्हणला, देवा मला सुद्धा काही नको, सगळं दिलं देवानी मला,
पण आता ह्यानी मागितलं म्हटलं मी कसं गप राहू. मी पण मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा, ते चिंचेची झाडं कापा. चिंचेची झाडं कापा. त्या चिंचाच्या त्या खोड आहे का झाडाचं, त्याच्यापासून फळ्या बनवा, फळ्या. त्याचं कपाट बनवा, नोटा तोडा, कपाटात कुलूप, चावी फक्त माझ्याकडे द्या. महादेव म्हणले तथास्तु. आता राहिला तिसरा तो लई हुशार. कुठला होता? सगळे हुशार इकडेच आहे काय. तो हुशारच ना. त्याला म्हणले देव माग काय पाहिजे. तो म्हणला देवा मला काही नको, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. म्हणलं माग. तो म्हणला असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहे ना, चाव्या, त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. काय टाळ्या वाजवता अहो. टाळ्या वाजूच नका. दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलेलं मागणं काय कामाचं महाराज. हे मागणं कामाचं नाही. तुकोबाराय देवाकडं मागतात. काय मागतात? हे दान दे गा देवा. हे दान दे गा देवा. हे दान दे गा देवा. एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला सांगा, गायन करणं सोपं आहे का हो? हो आहे का नाही? नाही महाराज, सोपं नाही महाराज. हो, काही ना नुसतं सा लावायला वर्ष जातं महाराज, सोपं नाही. माझा मित्र होता आळंदीमध्ये 6 वर्ष. 6 वर्ष फक्त धोतारच नेसायला शिकला. जमलं का नाही? एवढं बारीक मी पण नव्हतं केला, विचार बरं का. गायन करणं सोपं नाही. मृदंग वाजवणं सोपं आहे का? अजिबात नाही मार. त्याच्या मग कष्ट आहे. रियाज करून करून बोट फुटतात, बोटातून रक्त सुद्धा येतं, तेव्हा एवढे सुंदर बोल वाजवतात. म्हणजे आज पाखवाज घेतला ना उद्या असं वाजव, नाही नाही शक्य नाही मारा. कष्ट आहे मारा. बरं जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. मी गेल्यावर तुम्ही काय म्हणता?
मी गेलो म्हणता सोपं आहे. बघा आता इथं आम्ही एवढे सुंदर गायक वादक टाळकरी मंडळी महाराज मंडळी इथं उपस्थित सगळे, आमच्याकडे बघून तुम्हाला कुठंतरी मनात वाटत असेल ना महाराज लोकांची लय मजा आहे. हसताय म्हटलं वाटतंय मजा नाही महाराज. तुम्हाला सांगू का, रॉकेट माहिती आहे का, रॉकेट माहिती आहे ना, रॉकेट कुठं उडतं, आकाशात. आपण काय म्हणतो काय उंच रॉकेट उडते हो, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला. आता पुढचं आहे का, आमच्याकडं बघून तुम्हाला वाटणार महाराज लोकांची मजा आहे, पण आमचा माग दूर किती निघतो आम्हाला माहित आहे. तुम्हाला सोपं नाही महाराज. दिसायला सोपं वाटतंय पण सोपं नाही महाराज, अजिबात नाही. विषय निघाला म्हणून सांगतो, मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती किती दिवसही गाडीत आणि रात्रही घरी जाईल याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला आज. सोपं नाही महाराज. एक मित्र होता माझा, म्हणजे आहे अजून, तो भेटला की नुसताच कण होतो, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा. हा 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 कोणाचीच नाही. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते, इथं रती मार रती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन, असं वैतागलं ते प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, आणि जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. तेव्हा कळतं, नाही तर कळत नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. हे तुमचं प्रेम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य आहे महाराज, नाही तर शक्य हा सुख सोहळा स्वर्गी नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू गाये नाचे उडे, आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. इथं आनंद आहे महाराज, बाकी दुसरीकडे कुठं नाही. म्हणून देवाची भक्ती करत असताना, देवाकडं मागत असताना विचार करून मागा महाराज. हो. आणि दुसरी गोष्ट महाराज, काही वेळेला होतं असं महाराज, कीर्तनात आम्ही एक वाक्य बोलतो, लोक त्याचा वेगळाच अर्थ घेतात. मी एका ठिकाणी कीर्तनात म्हणलं, जे पेराल ते, जे पेराल ते, काही चुकीचा शब्द आहे का, प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का. मी म्हणलं काय बोललो. तो म्हणला जे पेराल ते उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचे. म्हणलं झालं काय. तो म्हणतो शेंगदाणा पेरला, शेंगदाणा टरफला आलं कुठून. मी म्हणलं त्याच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही नाही, जे पेराल. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं, शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे. माझी अकलच बंद झाली. म्हणलं करावं तरी काय.
पण मी पण महाराज आहे म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना देतो पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला त्याला मला हात खाली ठेवा, हात खाली ठेवा. एक वाह माग बसलेली दाताचं दातवानं घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 दाताचं दातवानं घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी
दादाचं दादवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 शेजारीनं या शेजारीनं मला नाही केलं बया. या शेजारीनं मला नाही केलं बया. मला पंढरीला नेलं ग 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 बया. वागा सोम वागा प्रेम नगरावारी सावध होनी भजरी लागा देव करा कैवारी माझ्या टाळी मी थांबल्यावर कसं काय वाजवतो हा एक ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वागा सोम वागा प्रेम नगरावारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माग बसलेले दिसते बरं का मला हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हात वरती हात 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 माग बसलेले पुढे बसलेले हात वरती हात पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देगा पिंगळा महाद्वारी वन्स मोरला चार्जेस डबल लागतो असं काय करता असं कधी वन्स मोर असतं काय एक तर सिस्टीमला आवाज नाही कसा बसला माझा हो, काय 1 लाख काय 1,10 1 लाख म्हणलं चेक करीन ना मला खरंच घ्यायचं का वन्स हा
सगळ्यांना उप करतोय. द्या थोडं पाणी द्या प्यायला मला. थोडा थोडा आवाज द्या ना हो, थोडा क्लिअर आवाज करा ना. थोडा 2 मिनिटं घ्या पण क्लिअर करा. कमी करता आता बघा ना, बोटाव घ्या ना. हा असं पहिल्यापासून करायचं होतं. रावा भजन राहायचं काही प्रॉब्लेम नाही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. आमचं काय वाजाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी वर्तमान बोटे तुमचे वर्तमान बोटे. वर्तमान बोटे तुमचे वर्तमान बोटे. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान बोटे. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान बोटे. पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई 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 आवगा आवगा दागड दिंगागे. आवगा दागड दिंगागे. आवगा दागड दिंगागे. दागड दिंगागे. आवगा दागड दिंगागे. आवगा दागड दिंगागे. आवगा दागड दिंगागे. आवगा दागड दिंगागे. दाताचं दातवण घ्या ग कोणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळामणी. 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 या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं बया. मला पंढरीला नेलं ग 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 बया. वागा सोम वागा प्रेम नगरावारे. सावध होणे भजने लागा देव करा कैवारे. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. पिंगळा महाद्वारी बोल
तुकाराम महाराज साखरेश्वर भगवान की जय, की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली